महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या संवाद सभेचं मंगळवारी सिन्नर येथे आयोजन करण्यात आलं। या सभेला नाशिक मधील ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते। यावेळी आपल्या सर्वांच्या कुटुंबातील एक सदस्य निवडणुकीसाठी उभा आहे या भावनेने राजाभाऊ वाजे यांना मतदान करा असं आवाहन ठाकरे गटाचे पदाधिकारी तसेच प्रमुख उपस्थित मान्यवरांनी जनतेला केलं। या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जनतेने एकमुखी, एकवचनी, एक शिक्की मतदान करून वाजे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याची ग्वाही दिली। तसेच सिन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रातील जनतेच्या वतीने लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तब्बल 60 ते 70 लाख रुपयांची देणगी रूपी मदत वाजे यांना करण्यात आली। याबाबत जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी अधिक माहिती दिली। सर्वच मान्यवर उपस्थित सर्व सिन्नर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी, राजाभाऊ वाजेंचं मन पवित्र आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे आणि कर्तृत्ववान आहे आणि कार्याची जाण ठेवणारा आहे, उपकाराची परत फेडणारा व्यक्तिमत्व आहे। ज्यावेळेस आदरणीय उद्धव साहेबांनी नाशिकच्या खासदाराची उमेदवारी द्यायची म्हणून ज्यावेळेस संपूर्ण नाशिक शहरामध्ये चर्चा केली, राजाभाऊंना माहित पण नव्हतं की मला उमेदवारी मिळेल असं। पण राजाभाऊंचा इतिहास जर बघितला, 62 सालापासून या सिन्नर तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये आमदार म्हणून त्यांच्या चुलतआजींनी काम केलं आहे। आजोबा शंकरराव वाजे यांनी 67 ते 72 साली आमदारकी भूषवलेली आहे। त्यांच्या आजी नगर अध्यक्ष होत्या आणि राजाभाऊ वाजे चे वडील प्रकाशसिंग वाजे यांनी पुलोच्या काळात 15 आमदार शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस मला वाटतं निवडून आणले। असा प्रचंड मोठा राजकीय इतिहास असताना राजाभाऊ वाजेंना लोकसभेची उमेदवारी द्यावी म्हणून उद्धवजींनी मन बनवलं आणि क्षणाचा विचार न करता राजाभाऊंना उमेदवारी दिली। आणि ज्या दिवसापासून उमेदवारी दिली त्या दिवसापासून सर्व व्यासपीठावरील मान्यवर असतील सर्व राजाभाऊंसाठी तन मन धनाने काम करतायत। आज मी ह्या ठिकाणी बघितलं, राजाभाऊंना आज कमीत कमी 60 ते 70 लाख रुपये देणगी या तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली। निवडणूक सुरू झाली, ज्यांनी गद्दारी केली शिवसेनेच्या नावावरती आणि तुमच्या मतावरती मोठे झाले, ते पक्षाला आणि पक्षप्रमुखांना तुमचा आमचा विश्वासघात करून ते निघून गेले। कदाचित त्यांना माणसांपेक्षा, मतदारांपेक्षा पैसा आणि पद मोठे वाटत असतील, परंतु आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो निष्ठावान आहे तो खऱ्या अर्थाने हा सिन्नरचे राजे का म्हणतोय हे आज मला पटतंय। राजाभाऊ वाजे ही त्यांच्या निवडणुकीमध्ये घोषणा ऐकली होती, राजाभाऊ वाजे आणि सिन्नरचे राजे, आणि खऱ्या अर्थाने ते आज पटतंय। ज्या माणसाच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये 14 आमदार निवडून आले ते तो वय 85 वर्षाचं आहे, लक्षात घ्या। ही निवडणूक वेगळी आहे। ज्या माणसाने 2 वर्ष मुख्यमंत्री पद भूषवलं, जगाने त्याचं नाव घेतलं, ही निवडणूक वेगळी आहे। त्याचं नाव उद्धव ठाकरे। देशाच्या राजकारणामध्ये कुठल्याही राज्यामध्ये एवढे पक्ष फोडले गेले नाही, घर फोडले गेले नाही, ती ही निवडणूक। आणि म्हणून विचार करून तन आणि मन आणि धन, पहिला उमेदवार मी असा बघतो की तन मन धन देऊन त्याला त्याचं स्वागत होतं। ती डीएसआयच्या निवडणुका बघितल्या, ढिकलेंच्या निवडणुका बघितल्या, गोडसेंच्या निवडणुका बघितल्या, पण एवढा उत्साह कधी बघितला इथंच नाही, शहरात पण आहे।
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इतकी अराजकता गेल्या 2014 पासून या भारतीय जनता पार्टीच्या संस्काराने तुमच्या माझ्यात पेरलेली आहे. मन मानेल तसा कारभार, संविधान धोक्यात असेल. आज तुम्हाला सांगतो, माझ्यानंतर बोलणारे वक्ते बरोबर आहेत, भरपूर आहेत. परंतु ही निवडणूक का लढवायची, कशासाठी लढवायची आणि राजाभाऊचा विजय हा तुमच्या माझ्यासाठी किती महत्वाचा आहे हे मला फक्त या थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे. आजपर्यंत प्रत्येक व्यासपीठावर आपण महामानवांची पूजा करताना तुम्ही मी बघितलेली बांधवांना 2014 पासून 2019 पर्यंत आणि आज 2019 पासून 2024 पर्यंत तर संपूर्ण भारतामध्ये बघितलंय तर संपूर्ण भारतामध्ये जुमलेशाहीच्या नावावर भारत हा पूर्णपणे नेस्तनाबूत करून तुमचाच प्रजासत्ताक माझं प्रजासत्ताक धोक्यात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. तर राजाभाऊ वाजे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ज्या पद्धतीने आपण 2014 साली काम केलं त्याच पद्धतीने 2024 साली काम करावं लागणार आहे. कारण ही लढाई खूप मोठी आहे. 3 लाख मतदारसंघाचा मतदारसंघ आणि 19 लाख मतदान असलेला मतदारसंघ याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यातले 3.5 मतदारसंघ हे केवळ शहरी मतदारसंघ आहेत. तिथे मला कोणी ओळखतं का नाही ओळखत मला माहिती. ती ओळख निर्माण करून द्यायची जबाबदारी मला वाटतं तुमची आहे. कारण शहरात राहणारे माणसं त्या शहरात एकाएकी येऊन बसलेली नाही. आपल्याच ग्रामीण भागातून माणसं तिथे गेलेले आणि आपलेच कुणीतरी नातेवाईक, आपलेच कुणीतरी मित्र, आपलेच कुणीतरी संबंध ते सर्वजण आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपली जबाबदारी जास्त आहे. आपण माझी ओळख त्यांच्यापर्यंत करून द्यायची जबाबदारी आपली सर्वांची आहे आणि ती जबाबदारी तुम्ही नक्कीच पार पाडाल ही माझी आशा आहे, भावना आहे. आणि म्हणून मला हा संवाद साधायचा आहे. मी आज सकाळपासून सिन्नर तालुक्यात काही ठिकाणी गेलो, उद्या काही ठिकाणी जाणार आहे, नंतर काही दिवस नाशिकमध्ये फिरणार आहे. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही सिन्नर तालुक्यात फिरलंच नाही पाहिजे. परंतु त्यांच्या भरोश्यावर ही निवडणूक लढवायची. त्यांना विनंती केल्याशिवाय, त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. यावेळी माजी आमदार वसंत गीते, माजी आमदार नितीन भोसले, संपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, जयंत भिंडे, महानगर प्रमुख विलास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष विष्णू थेटे, जयेशभाई पोफळे, बाळासाहेब वाघ, भारत कोकाटे, रवींद्र चव्हाणके आदी मान्यवर सोबतच असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.